बऱ्याच जणांना पालक, आंबट चुका याचा गरगटा आवडत नाही. पण एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही गरगटा करून खाल्ला ना, ज्यांना भाज्या आवडत नाहीत ते सुद्धा भाज्या आवडीने खातील. एवढा छान गरगटा आपला तयार होतो आणि चवीला पण भारी लागतो. तर आज आपण मिक्स भाजीचा गरगटा एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघणार आहोत. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत. मिक्स भाजीचा गरगटा करण्यासाठी 3 प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत. एक पेंडी पालक घेतला आहे. चांगला निवडून घेतला आणि 2-3 वेळा पाण्याने चांगला धुवून घेतला. आणि एक पेंडी आंबट चुका घेतला आहे. हा पण चांगला स्वच्छ निवडून 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतला. आणि अर्धी पेंडी शापूची घेतली आहे. ही पण चांगली स्वच्छ निवडली आणि 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतली. आता आपण शापू बारीक बारीक चिरून घेऊया. भाज्या अशा बारीक चिरून घेतल्या ना पटकन शिजल्या जातात आणि जेव्हा आपण भाजी गरगटतो त्यावेळेस आपली भाजी पटकन गरगटली जाते आणि भाजी आपली एकदम घट्ट छान तयार होते. म्हणून सगळ्या भाज्या अशा बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. पालक, आंबट चुका ह्या सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्या आणि परातीमध्ये अशा काढून घेतल्या. आता आपण भाजीमध्ये घालण्यासाठी 2 मोठे चमचे कच्चे शेंगदाणे घेतले आणि 2 मोठे चमचे हरभरा डाळ घेतली आहे. हरभरा डाळ 2 वेळा पाण्याने चांगली धुवून घेतली. आता आपण कुकरमध्ये डाळ आणि शेंगदाणे आधी शिजवून घेणार आहोत. डाळ घालून घेतली, शेंगदाणे घालायचे, 1 ग्लास पाणी घालायचं आणि कुकरच्या आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे चांगले हे शेंगदाणे आणि डाळ शिजली जाते. आधी का शिजवली तर ज्यावेळेस आपण भाजी गरगडतो त्यावेळेस शेंगदाणे, डाळ सगळी बारीक होते. आपल्याला हे शेंगदाणे आणि डाळ अख्खीच ठेवायची आहे म्हणून आधी शिजवून घेतली. आपण ज्यावेळेस भाजी खातो ना त्यावेळेस शेंगदाणे आणि डाळ दाताखाली आले ना त्यावेळेस एकदम भारी लागते म्हणून आधी अशी शिजवून घ्यायची. आता कुकरमध्ये आपण भाजी घालून घेऊया. सगळी भाजी यामध्ये घालून घेतली आणि 2 ग्लास पाणी घातलं आणि झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करूया. भाजीसाठी बघा 10 ते 12 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. पालेभाज्या करताना भरपूर लसूण घालायचा, त्यामुळे भाज्या आपल्या एकदम चवदार छान तयार होतात. अर्धा चमचा जिरे, चवीप्रमाणे मोठं मीठ. आधी आपण तव्यामध्ये मिरच्या भाजून घेऊया. मिरच्या चांगल्या काळे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तेल न घालता अशाच मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. उलटाण्याने असं दाबायचं म्हणजे पटकन आपल्या मिरच्या भाजल्या जातात. मिरच्या चांगल्या भाजून झाल्या ह्या काढून घेऊया. आता खलबत्त्यामध्ये आधी थोडा लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये लसूण घालणार आहोत त्यामुळे आधी मी थोडा लसूण ठेचून घेतला. ठेचलेला लसूण काढून घ्यायचा आणि परत आता मिरच्या, लसूण, मीठ आणि जिरे घालून हे बारीक असं कुटून घेऊया. तुम्ही मिक्सरला असं वाटण बारीक न करता खलबत्त्यामध्ये कुटून भाज्या करून बघा. गावाकडे भाज्या कशा चवीला लागतात तशा भाज्या चवीला लागतात. तोपर्यंत बघा भाजी आपली इकडं चांगली शिजली आहे. आता भाजी आपण परातीमध्ये काढून घेऊया. फक्त भाजी यामध्ये काढून घेतली आहे आणि पाणी कुकरमध्ये तसंच ठेवलं आहे. आता भाजी आपण चांगली गरगटून घेऊया. भाजी अशी चांगली गरगटून बारीक करून घ्यायची. त्यामुळे भाजी आपली घट्ट होते आणि चवदारसुद्धा होते. भाज्या चांगल्या शिजवून घेतल्या ना पटकन भाज्या बघा गरगटल्या जातात. आता आपण भाजीला फोडणी करूया. कढईमध्ये 1 पळी तेल घातलं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं तडतडले की ठेचलेला लसूण, कुटलेलं हिरवं वाटण आणि हे वाटण तेलामध्ये थोडं भाजून घेऊया. अर्धा चमचा हळद घातली. 1 मोठा चमचा बेसन पीठ घातलं. भाजीमध्ये बेसन पीठ घातल्यामुळे भाजी आपली घट्ट होते आणि चवदारसुद्धा होते म्हणून 1 चमचा बेसन पीठ घालायचं आणि तेलामध्ये असं बेसन पीठ भाजून घ्यायचं. आता गरगटलेली भाजी घालून घेऊया. भाजी घातली की आपल्याला तेलामध्ये मसाल्यामध्ये भाजी चांगली मिसळून घ्यायची आहे. हरभरा डाळ आणि शेंगदाणे आपण शिजवून घेतले होते ते पण यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि भाजी शिजवलेलं पाणी कुकरमध्ये मी तसंच ठेवलं होतं ते पण यामध्ये मी घालून घेतलं. आणि तळापासून हे चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला भाजी किती पातळ घट्ट पाहिजे आहे तसं यामध्ये तुम्ही पाणी घालून घ्या. पाणी घातल्यावर आपल्याला तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि शेवटी 2 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातला. कूट घातल्यावर परत भाजी आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे. आणि आता आपण भाजी मध्यम गॅसवर 5 मिनटं चांगली शिजवून घेऊया. भाजीला उकळी आली की भाजी आपल्याला तळापासून आजूनी बाजूनी चांगली हलवून घ्यायची आहे. त्यामुळे भाजी चांगली आपली मिक्स होते आणि खाली करपत नाही. आणि मस्त गावरान पद्धतीने आपली मिक्स गरगटा भाजी तयार झाली आहे.
तुम्ही ही गरगटा भाजी भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा किंवा भाताबरोबर खा. एवढी भारी लागते ना. तुम्ही एकदा तरी माझ्या या पद्धतीने भाजी करून बघा. नेहमी तुम्ही माझ्या पद्धतीने गरगटा भाजी कराल आणि ज्यांना गरगटा भाजी आवडत नाही, ते सुद्धा मागून गरगटा भाजी खातील. गावरान पद्धतीने केलेला मिक्स भाजीचा गरगटा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या पद्धतीने एकदा तरी असा गरगटा करून खा. गरमागरम ज्वारीच्या भाकरी आणि मिक्स भाजीचा गरगटा. भाकरी आणि भाजीचा गरगटा आहे म्हटल्यानंतर कांदा तर पाहिजे. मी केलेला गावरान बेत तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.